मित्रांनो उद्या ठीक मॉर्निंग सेशनमध्ये दुसरा सामना असेल जय सावराई एलकुंदे विपक्ष जय हनुमान चौदरपाडा. तिसरा सामना असेल विकी स्पोर्ट चौदरपाडा विपक्ष योगेश इलेव्हन आमने ए. चौथा सामना असेल आर डी इलेव्हन किरवली विपक्ष रोशन स्पोर्ट मुटवल. आणि पहिल्या फरीतील शेवटचा सामना असेल गावदेवी स्पोर्ट नांदकर विपक्ष एकविरा स्पोर्ट सावत. असे 10 संघ तुम्हाला उद्याच्या लॉर्ड्समध्ये खेळताना पाहायला मिळतील. परंतु आज या दोन संघातून कोणता संघ फायनलमध्ये थेट धडक देईल, मुठवल की आमनेपाडा की मुठवल. आणि या चालू सीझनमध्ये दोघांनी पहिल्यांदाच एखाद्या स्पर्धेमध्ये सेमीफायनलचं तिकीट बुक केलेलं आहे. परंतु या ठिकाणी फायनलचं तिकीट कोण बुक करेल आता हे मात्र ऐकवण्यासाठी पहिल्या डाबामध्ये तुम्हा आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध करण्यासाठी ओमी सुधार आता मात्र कॉम्बॉक्समध्ये सज्ज होत आहेत. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. सेमीफायनलची मॅच महत्वाची मॅच आहे. फर्स्ट सेमीफायनल एका बाजूने मकरंद स्पोर्ट्सचा मुठवल आणि त्यांच्या अगेन्स्ट ग्रिचमा इलेव्हन आमनेपाडा. एक संघ कालच्या दिवसातील यशस्वी संघ आहे आणि एक आजच्या दिवसामधील यशस्वी संघ आहे. दोन्ही संघ तितक्या ताकदीचे आहेत. बिग बॅटल होईल दोन्ही संघांमध्ये. मेगा फायनलमध्ये कोणता संघ पोहोचेल, कोणता संघ मात्र या स्पर्धेतून रजा घेईल, थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. 4 षटकांची मॅच आहे. चला लगेच आपण सुरुवात करा. चेंडू द्यायचे आहेत लगेच मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेमध्ये प्रभावित केल्या खऱ्या अर्थाने दोन्ही संघांनी. पहिला दिवस गाजवला मकरंद स्पोर्ट्स मुठवाल टीमच्या नावावर तो दिवस राहिला. दुसरा दिवस ग्रीष्मा इलेव्हन आमने टीमच्या नावावर राहतोय. चेक मुठवल संघ बॅटिंग करतो आणि जरूर त्या संघातील खेळाडूंना एक बक्षीस आलेलं आहे. जर सिक्सर हॅट्रिक आपण जर कंप्लीट केली तर मात्र मुठवल गावचे समाजसेवक नवनाथ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. चला पारितोषिक 1000 रुपयाचं नाही तर 2000 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. क्या बात आहे. सायंकाळचं सत्र आहे. थोडंसं आपण पाहतो की गारवा निर्माण झाला आहे परंतु शेअर मार्केट आता गरम झालेलं आहे. म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच योगेश सर, कारण सामना देखील तितका मोठा आहे. बिग बॅटल आहे. मोठा सामना आजच्या दिवसातील सेमीफायनलची बिग बाईट, बिग फाईट, बिग बॅटल. आणि आता दोन्ही संघ तयारीत आहेत. टॉस जिंकला तिथे आमनेपाड टीमच्या कॅप्टननं. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. सलामीची जोडी विशाल आणि सूरज. स्ट्रायकिंग एंडवर सूरज, नॉन स्ट्राइक एंडवर विशाल. विशाल काय जोडी आहे मुठवाल संघाच्या माध्यमातून. तर पंचांचा ग्रीन सिग्नल. दोन्ही संघांना शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. शो द क्वालिटी क्रिकेट, शो द गुड गेम. संकेत पाटीलचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर कलात्मक फटका. बॅकवर्ड स्क्वेअरला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पळतो, पाठलाग करतोय आणि चेंडू थांबणार नाही. चेंडू जातो सीमा पार. पहिल्या चेंडूवर दणदणीत कणकणीत चौकार. सोमनाथजी काकडे साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. गोलंदाज संकेत पाटील साठी. निश्चितपणे पाहू शकाल या ठिकाणी ग्रीष्मा इलेव्हन आमनेपाडा संघ सध्या पाहू शकाल या ठिकाणी इन ऍक्शन मध्ये आहे. आणि या संघाला आणि संघाचे पुरस्कार संतोषजी काकडे साहेबांना A1 जोडीच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. शैलेशजी जाधव आणि गणेशजी पाटील यांच्याकडून आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुरेख फटका. कव्हर ड्राईव्हचा फटका होता आणि एकच धाबे. ते एका धाबेच्या मदतीने धावफलक आता पुढे जात आहे. धावफलकावर धाबांची टोटल झाली आहे 5 धाबा. 2 चेंडू 5 धाबा. सुरेख गोलंदाजी राहिली आहे संकेत पाटीलची या संपूर्ण स्पर्धेमध्ये. छेक आज असं वाटतं की संपूर्ण आमनेपाडा गावात मात्र आपल्या टीव्ही स्क्रीनवरती ही सामना पाहता की काय, कारण शुभेच्छांचा वर्षाव मात्र सातत्याने होतोय. समाजसेवक आणि माजी क्रिकेटपटू बारामजी काकडे यांच्याकडून सुद्धा मात्र ग्रीष्मा इलेव्हन आमनेपाडा संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि शुभेच्छा येताच मात्र त्या ठिकाणी विकेटचं पतन झालेलं आहे. फलंदाज विशाल पाटील इज गॉन.
काट आणि चेंडू मध्ये प्रॉपर तेवढा टायमिंग जुळला नव्हता. स्वीट साऊंड ऑफ बॅट ज्याला म्हणतात ते ऐकायला मिळालं नाही तिथे. बेस्ट टायमिंग स्ट्रोक आणि फलंदाज मात्र गार झाला. पहिली मोठी विकेट होती मकरंद स्पोर्ट्स मुठबाल संघाची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय तेजस आलाय मैदानाच्या आतमध्ये. की 12th मॅन देखील थोडेसे आता चिंतेमध्ये आहेत कारण एक विकेट गेली आहे परंतु अजून खेळ बाकी आहे. जोपर्यंत अंतिम चेंडू फेकला जाणार नाही तोपर्यंत या सामन्याचं भवितव्य सांगणं प्रेडिक्ट करणं थोडंसं चुकीचं असेल. संकेत पाटील पुन्हा एकदा ब्लॉकलचा भेद अप्रतिम चेंडू. काय जबरदस्त यॉर्कर पाहायला मिळतो तिथे. पूर्णपणे जखडून ठेवलं पहिल्या षटकामध्ये. संकेत पाटीलचं मी कौतुक करेन या संपूर्ण दिवसभरामध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी केली संकेत पाटीलला. वेगवान गतीने गतीवर स्वार होऊन अतिशय तिखट आणि भेदक मारा राहिलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा संकेत रबाना होतोय ओव्हर द लाईन पंचाच्या डाव्या बाजूने. यावेळी आप ट्रॅकर गती परिवर्तन फिंगर रोल विविधता आणि व्हेरिएशन. काय जबरदस्त गोलंदाजी. वारंवार आम्ही कौतुक करतोय संकेत पाटीलचं कारण तशाच पद्धतीची गोलंदाजी त्याची राहिली आहे. अंतिम चेंडू धाव संख्या झाली धाव फलकावर 6. इकॉनॉमिकल गोलंदाजी. 5 चेंडू आणि 6 धावा धाव फलकावर. एक विकेट आली आहे या षटकामध्ये संकेत पाटीलच्या खात्यामध्ये. आउटफील्ड मध्ये वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षकांनी एक डीप मिड विकेट लाय. पुढचा बॉल अंतिम बॉल आहे ब्लॉक हॉल मध्ये परंतु लाईन पाहावी लागेल. साजिद लाला सरांचे दोन्ही आज समांतर कारण चेंडू होता अभांतर. जेपी पॅनलचे मान्यतापूर्वक आमचे पंच आहेत ऑफिशियल्स महेंद्र भवर सर आणि साजिद लाला. थर्ड पंच आमचे उमेश केने सर. अतिशय मोठा अनुभव आहे पंचगिरीचा अंपायरिंगचा. फुटवर्कचा वापर चांगला फटका अलॉंग दी कार्पेट एकच धाव येते. अशा रीतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर षटका अखेरीस धावसंख्या झाली 8. एक गाडी नक्कीच बाद झालाय. मोठी विकेट होती आणि ती विकेट कॅरी केली संकेत पाटीलला. अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. या 3 षटकामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करतील कारण गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाची. मकरंद स्पोर्ट्स मुठबॉल संघाच्या फलंदाजांना त्या गोलंदाजीची ती साखली आहे ती कडी तोडावी लागेल. येणाऱ्या 3 षटकामध्ये किमान 30-40 धावा येणं खूप गरजेचं आहे. शिवशक्ती स्पोर्ट्स लोणार आयोजित आई कालुबाई चषक 2025 स्वर्गीय कुमार साहिल विनोद भांबरे याच्या स्मरणार्थ आपण ते टॉस बॉक्स देखील पाहतोय. दर्जेदार आयोजन झालंय स्पर्धेचं. आज संपूर्ण दिवस क्वालिटी सामने प्रेक्षकांना पाहायला मिळाले. प्रिन्स मूव्हीज याचं नक्कीच श्रेय प्रिन्स मूव्हीजला जातं. तंतोतंत माहिती आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवली आमच्यापर्यंत देखील पोहोचवली आणि डीजे ओमकार आमच्या आवाजाची सातत्याने त्यांनी काळजी घेतली आणि आमचा आवाज या स्पर्धेपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी एक निस्वार्थ प्रयत्न केलाय. माझे साथी समालोचक आज समालोचनामध्ये 4 चांद लावले. काल देखील त्यांचा आवाज आपण ऐकलात. सन्माननीय आदरणीय योगेश पाटील सर यांचा आवाज आपण सकाळच्या सत्रापासून ऐकताय आणि मी सुद्धा टिटवाला सांगोडे. तर ग्रामसेवक दिलीपजी जाधव साहेबांचा इथे शुभाग बनवत आहे. साहेबांना विनंती करतो या आपलं सहर्ष स्वागत आहे आई कालुबाई चषक 2025 मध्ये. लाऊड अपील पंचांनी बोट मात्र आकाशाकडे वळवलाय. पहिल्या चेंडूवर सफलता मिळते. धक्का क्रमांक 2 लागला इथे मकरंद स्पोर्ट्स मुठवाल टीमला.
काय कानमंत्र घेतलाय संघ मालक संतोषजी काकडे यांच्या माध्यमातून. काय कलाला मार्ग नाही, कारण मागच्या सामन्यामध्ये देखील एक विस्फोटक संघाला त्यांनी परास्त केलं. नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा संघ काय टच मध्ये होता आणि त्या संघाला नक्कीच पराजित केलं. परंतु उत्तम पाटील साहेब देखील हा सामना पाहत असतील. मकरन स्पोर्ट मुठवाल संघ खेळतोय. दिलीप जाधव साहेब ग्रामसेवक आहेत आणि त्यांचं शुभागमन झालंय. मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल या आई कालबाई चषक 2025 मध्ये. आणि आज नक्कीच त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाचं निमित्त साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅपी बर्थडे टू यू. आणि सामन्याची मजा घेण्यासाठी इथपर्यंत पोहोचलेत. यावेळेस स्लॉग स्वीप, चेंडूला फेकून दिला, वन बाउंस आउट टॉप द फॅन्स, मौके पे चौका, 4 धाबा. नवनाथ पाटील साहेबांच्या माध्यमातून सिक्सरच्या हॅट्रिकसाठी 3000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. आणि जर कदाचित ते षटकार तिने लागले नाही तर 1000 रुपये डिपॉझिट इथे जमा असेल आयोजकांकडे. जबरदस्त फलंदाजी आता पाहायला मिळते. चौकाराने नक्कीच सामना थोडासा आता पुढे नेण्याचा प्रयत्न होतो. धावसंख्या धावफलकावर 12, 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 चेंडू झाले. दुसऱ्या षटकात येईल. अजून 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जयेश काकडे आलाय. पुलरलेनचा चेंडू ब्लॉक मध्ये फेकला होता, खोदून काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, धावचीची संभावना. काय चतुराई दाखवली. प्रेझेन्स ऑफ माइंड, गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलं, तिथे फंबलिंग झाली आहे आणि त्या फंबलिंगचा पुरेपूर समाचार वापर केला. धावसंख्या आता 14 वर जाऊन ठेपली आहे. 3 चेंडू 14 धाबा. संत आणि साबत सुरुवात झाली आहे मकरंद स्पोर्ट्स मुठवल टीमच्या माध्यमातून. कालचा दिवस गाजवला, परंतु आजचा दिवस ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ गाजवतो मित्रांनो. आपल्या फलंदाजीच्या जोरावर, आपल्या गोलंदाजीच्या जोरावर, आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर. हा चेंडू देखील सुरेख होता. यावेळी लॉंग ऑनला खेळून काढलाय. एकच धाव येते आणि एका धावेच्या साह्यानं धावफलक पुढे जात आहे 15 वर. 4 चेंडू 15 धावा. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 2 धावा आणि चौथ्या चेंडूवर 1 धाव येते. आजच्या दिवसातील अंतिम सामना असणार आहे मित्रांनो. आणखी एक पुलर लेनचा चेंडू. ब्लॉक होल मध्ये चेंडू फेकलेत, कारण रडार मध्ये स्लॉट मध्ये चेंडू देण्याचा प्रयत्न केला नाही जयेश काकडेनं. काय अप्रतिम गोलंदाजी राहिले दुसऱ्या षटकामध्ये देखील. संकेतच्या पावलावर पाऊल ठेवून जसे संकेतने गोलंदाजीचा अंत केला होता त्याच पद्धतीने सुरुवात करून देतोय जयेश काकडे. राईट आर्म ओव्हर द लाईन. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूना गोलंदाज जयेश काकडे सज्ज होतोय. फलंदाजीला आपण पाहतोय रणजित आहे, रन मशीन ऑफ मुठवाल. तीन चेंडू मध्ये 7 धाबा झाल्यात. रणजितच्या वैयक्तिक खेळीमध्ये आपण पाहिलंय विस्फोटक फलंदाज आहे. रणजितच्या नावाने संघ ओळखला जातो. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेळून काढलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला धावचीची संभावना, तिथे डायरेक्ट हिट लागलाय, परंतु DRS रिव्ह्यूची मागणी केली आहे. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद आहे की पोहोचलाय हे आपल्याला पाहायचं आहे. सॉफ्ट डिसिजन काय पंच? टेक्निकल टीम चेक करते धाव बाद आहे की नाही. थोड्याच वेळात आपल्याला चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळेल. ऑन फील्ड अंपायरचं डिसिजन देखील आमच्यापर्यंत पोहोचव पहिल्यांदा.
नॉट आउटचा डिसिजन ऑन पिन अंपायर, परंतु आम्ही टेक्निकल टीम आमची चेक करते. ब्लाइंड स्पॉट देखील थोडासा तिथे पाहायला मिळतोय. बॅट घर्षण झाले की नाही, बॉल येतोय स्कीप रोलिंग डायरेक्ट हिट केलाय, परंतु बॅट पोहोचली आहे की काय हेच पाहायचंय. क्रुशियल डिसिजन आहे थोडासा पंचांसाठी. नक्कीच तिथे थोडीशी चॅलेंजिंग होती, म्हणून त्यांनी आमच्यापर्यंत डिसिजन पाठवला. तर नॉट आउटचा डिसिजन आलाय. जो ऑन फील्ड अंपायर ज्यांनी जो डिसिजन दिला होता तो निर्णय अचूक होता आणि चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅट घर्षण झाली होती, त्यानंतर डायरेक्ट हिट लागला आणि सेफ होता फलंदाज. तर षटक समाप्त झालंय दुसरं जयेश काकडेचं आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा दाफलकावर 2 विकेट्स गमावलेत. आतापर्यंत जर विचार केला तर रन मशीन ऑफ मुठबॉल रणजित मैदानाच्या आतमध्ये आहे आणि रणजितची साथ देतोय फलंदाज तेजस. गोलंदाज यश पाटील या टीमचा कॅप्टन आहे आणि चांगलं मनोगत देखील व्यक्त केलं यश पाटीलनं. जेव्हा जेव्हा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येतो तेव्हा कॅप्टनने जेव्हा आपलं मनोगत व्यक्त केलं तेव्हा सांगितलं पॉझिटिव्हने माइंडसेटने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. दरम्यानचा बॉल पहिल्या चेंडूवर कॉट बिहाइंड सॉफ्ट डिसमिसलच्या स्वरूपात आणखी एक फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 3 लागतोय मकरंद स्पोर्ट्स मुठवा टीमला. तर पहिल्या दिवसातील एक विस्फोटक फलंदाज 3 चेंडूमध्ये जेव्हा 19 धावांची गरज होती हाच तो फलंदाज मित्रांनो. याच फलंदाजाने त्या 19 धावा बनवून दिल्या होत्या. 18 धावा बनवल्या होत्या खऱ्या अर्थाने. 19वी धाव ती गोलंदाजीने दिली होती आणि संधी होती आणि संधीचं सोनं कशा प्रकारे करायचं ते या फलंदाजाने करून दाखवलं होतं. मोके पे चौकाने तर 3 छक्के मारले होते. काय जबरदस्त खेळी राहिली होती. मी रीलला पाहिलं होतं आणि सकाळी आलो तेव्हा समजलं की याच क्रीडांगणावर ते फटके केलून काढले होते आणि हाच तो फलंदाज संजय पाटील बिग मॅन. तर षटकारांच्या हॅट्रिक साठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. पुढचा चेंडू फुलटॉस. झेलची संधी, मोठा फलंदाज आहे आणि झेल आटातून निसटतोय. जीवनदान आणि चेंडू भूमीला दान. क्या बात आहे. हाय व्होल्टेज सामना आहे आणि खूप महत्वाचा झेल होता कारण विश्व विक्रम केला या फलंदाजाने कालच्या दिवसामध्ये. याच स्पर्धेमध्ये कालचा दिवस गाजवला. संजय पाटीलनं 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले होते. 19ची गरज होती. गोलंदाजाने संधी क्रिएट करून दिली वाईटच्या स्वरूपात आणि त्या संधीला ग्रॅब केलं. पूर्णतः सामना संघाच्या नावावर झुकून दिला संजय पाटील आणि तोच संजय पाटील आता मैदानाच्या आतमध्ये. फटका सुरेख आणि किती धावा तिथे मिळतील पाहूया. 1 पूर्ण केली आहे. 1 धाव मिळते.
3 चेंडू, धावसंख्या 21-21, लॉट्स ऑफ 3 विकेट डाऊन. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. टीमचा कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट यश पाटील. संतोषजी काकडे या साहेबांचा संघ आहे. ग्रीष्मा 11 आपनेपाडा संघ. आपट्रॅकर स्लॉट मध्ये होता, बॅटवर येतोय परंतु क्षेत्ररक्षक तैनात तिथे आणि टिपलाय झेल. धक्का क्रमांक 4 लागला मकरंद स्पोर्ट मुठवाल टीमला. हा डिटर आहे. सुधीर आलाय मैदानाच्या आतमध्ये. विस्फोटक फलंदाज मकरंद स्पोर्ट्स मुठवालचा आणि इथून पूर्णपणे बॅटिंगची जबाबदारी आपल्या खांद्यावर आता उचलावी लागेल. हवी होतोय ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ मकरंद स्पोर्ट्स मुठवाल संघावर. कारण दोन संघामध्ये फरक जर सांगायला गेला तर ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ आजच्या दिवसामध्ये वॉर्मअप करून आणि चांगल्या लय मध्ये खेळतोय. परंतु जर विचार केला मकरंद स्पोर्ट मुठवालचा तर ते आज पहिलाच सामना खेळण्यासाठी इथे आलेत. आल्या स्लॉट मधला चेंडू पाठवून दिलाय. क्षेत्ररक्षक होते तिथे, क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलाय. 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. पूर्णपणे 100% समर्पण पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षणामध्ये. क्वालिटी क्रिकेट राहिले ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या माध्यमातून. प्रत्येकी षटकारासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. सन्माननीय आदरणीय नवनाथ शेठ पाटील यांच्या माध्यमातून. प्रसिद्ध उद्योजक मुठवाल गावचे समाजसेवक आहेत आणि क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. मोठा फॅन क्लब आहे मकरंद स्पोर्ट्स मुठवाल टीमचा. आणि त्यांचेच 2 सुपुत्र या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये देखील आहेत. वेगळी एनर्जी घेऊन आलेत खऱ्या अर्थाने. बक्षिसांची खैरात लावली. एटीएम ऑन, पासवर्ड खुला सोडलाय. कॉट बिहाइंड, फलंदाज बाद होईल का? थर्ड अटेम्प्ट केला आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये फलंदाज बाद होतोय. आणखी एक हादरा मकरंद स्पोर्ट मुठवाल टीमला. यश पाटील कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. काय तुफानी गोलंदाजी राहिले योगेश पाटील सर. विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये मात्र 5 धावा खर्च करून 3 महत्वाचे मोरे टिपलेत. आणि नक्कीच यश पाटील साठी सांगेन की हालात के कदमों पर कभी सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा जमी पर नहीं गिरता, और गिरते ये दरिया लाख समंदर में लेकिन कोई समंदर दरिया में नहीं गिरता. जबरदस्त आणि उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमच्या माध्यमातून. संपूर्ण समर्पण, एक तिखट आणि भेदक मारा गोलंदाजीच्या माध्यमातून मास्टर ब्रेन ऑफ आमनेपाडा. जबरदस्त किपिंग यष्ट्यांच्या मागे काय काम राहिलंय. प्रत्येक खेळूला त्याची जागा, त्याचा स्पॉट निवडण्यासाठी ती मदत केली आहे. हेल्पिंग हँड गुणेश पाटील. पुढचा चेंडू या बेली डोले मिटकी शॉट म्हणायला हरकत नाही, कारण फक्त बॅट फेकली होती चेंडूवर. पहिला चेंडू सुरेख राहिलाय. वेगाने आणि वेगाला कल्पकतेने उत्तर द्यायचं असतं गतीला. एक चेंडू आणि धावसंख्या 10 फलकावर मात्र आणि मात्र 23 पाहायला मिळत आहे. जवळजवळ अर्धा संघ आपण पाहतोय दगावट मध्ये पोहोचलाय. दगावटच्या आसऱ्याला शॉट ऑन पूल, फुल टॉल वसूल झालाय. चेंडूला पाठवून दिला बॅकवर्ड बाउंड्री, सीमा पार.
षटकार. कारण प्रत्येकी षटकारासाठी तब्बल 1,000 रुपयांचं कॅश प्राइज लगावलं गेलंय. सन्मान्य आदरणीय प्रसिद्ध उद्योजक गावचे नवनाथजी पाटील. लाईन पाहावी लागेल. चेंडू वाईड आहे. पंचांचे दोन्ही आज समांतर झालेत. महेंद्र बाबर सर आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. 30 धाबा फलकावर. अंतिम षटक प्रगतीपथावर. फर्स्ट इनिंग इन अ प्रोग्रेसिव्ह गोलंदाजी राहिले ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या माध्यमातून. पटका सुरेख आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न गुणेश पाटील डायरेक्ट हिट केलाय. परंतु काय घडलंय. चोरटे स्वरूपाची धाव. डोलेची पापणी पडावी आणि ती धाव मिलावी असं चित्र मिळत आहे. तर दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात जिथे फलंदाज घर्षण करत होता बॅट तिथे पहिला रिव्ह्यू घेतलाय. साजिद लाला सर होते तिथे. विकेट किपर एंडला पहिल्यांदा आपल्याला रिव्ह्यू DRS चेक करायचा आहे. सॉफ्ट डिसिजन ऑन फील्ड अंपायरचा नॉट आउट आहे. टेक्निकल टीम नॉट आउटचा डिसिजन आलाय आणि या तिसऱ्या धाब्याला आउट आहे. म्हणजे 2 धावा मिळतील आणि 1 विकेट देखील मिळेल तिथे. तिसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद आहे. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज बाद असेल. नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज गेला तो बाद असेल. संजय पाटील बाद होईल. कालचा दिवस गाजवणारा फलंदाज आता मैदान त्याला सोडावं लागतंय. मोठा धक्का लागलाय. 6वा धक्का लागलाय मकरंद स्पोर्ट मुठवाल टीमला. डीजे बॅटर विनीत पाटील आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि तो नॉन स्ट्राईक एंडवर असेल. स्ट्रायकिंग एंडवर आपण प्रसाद आहे. स्ट्रायकिंग एंडवर सुंदर चेंडू वेगाने फेकला होता. ब्लॉक होल मध्ये फेकला होता. या चेंडूसाठी उत्तर नव्हतं. प्रसाद कडे कोणतेही उत्तर नव्हतं. 4ही मुंड्या चित केलं प्रसादला. 32 धाव संख्या. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूंचा खेळ इथून पाहायला मिळेल. फर्स्ट इनिंग मध्ये जास्तीत जास्त धाबा स्कोर करण्याचा प्रयत्न होईल. या 2 चेंडूवर डॉमिनेट करण्याचा प्रयत्न होईल. परंतु गोलंदाजी तुफानी गोलंदाजी पाहायला मिळते. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. वाईडिश लॉंग ऑन वरनं येत आहेत. एकच धाब येते. 33 धाव संख्या. अंतिम 1 चेंडू अजून शिल्लक आहे. भयान शांतता आहे. सन्नाटा छायावय असं म्हणायला हरकत नाही. हाय व्होल्टेज सामना रंगतोय. फुलटॉस खेळून काढला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. येतोय. क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिला. 1 पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि यावेळी विकेटचं पतन. धक्का लागतोय 7वा आणि अशा रीतीने फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त.
धाव संख्या 34 विजयासाठी 35 धावांची गरज. डीजे धन्यवाद डीजे. जरूर आपण पाहू शकला या ठिकाणी या पहिल्या डावाचा खेळ संपन्न झालेला आहे. पहिल्या डावाच्या खेळामध्ये आपण पाहिलं तर पहिली बॅटिंग करत असताना एकूण धावसंख्या आहे ते मात्र पाहिलं तर मकरंद स्पोर्ट मुठवा संघाने 34 धावा जोडल्या आणि 35 धावांचं या ठिकाणी लक्ष असेल. तत्पुरते आपण इनिंग ब्रेकमध्ये आहोत तर काही पाहुण्याचा सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. कारण या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आज वेळेत वेळ काढून या ठिकाणी पाहतो की भरपूर सगळे मान्यवर आज उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी माजी सरपंच प्रदीपजी तळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण माजी सरपंच ग्रामपंचायत आमनेपाडाचे संतोषजी काकडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि आज त्यांच्यावरती दयानंद चोरगे साहेबांनी एक वेगळी भूमिका एक वेगळी जबाबदारी दिलेली आहे. कार्यदक्ष म्हणून न्यू 40+ जी संघटना आता मात्र नवीनच उभारण्यात आलेली आहे आणि त्यांचा हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. उपदार माझी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल त्याच संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय संजयजी बजागे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक चांगले कार्यकर्ते तालुका सचिव सुद्धा आहेत आणि त्यांचा हा सन्मान इथे मात्र आपण प्रदीपजी थळे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करतोय. पुढील सन्मान माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताड किरोलीचे एक उत्कृष्ट क्रिकेटर राकेशजी दिघाडकर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा संघ उद्याच्या दिवसांमध्ये आपल्याला एन ॲक्शन मध्ये पाहिला आणि 7 स्टार पैकी ते 1 स्टार आहेत आणि त्यांचा हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. स्टार म्हणणं गरजेचं आहे कारण त्यांची मेहनत आहे या विभागामध्ये. पाहतो की क्रिकेट भरपूर पुढे चाललाय आणि पुढील जो सन्मान आहे किरोली गावचे ज्येष्ठ समाजसेवक आणि क्रिकेटचे चांगले अभ्यासू आयोजक गणेशजी बजागे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा मात्र 40+ स्पर्धेचं आयोजन या हंगामामध्ये करण्यात आलेलं आहे. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. चला मुकादम थोडासा स्पीडअप करायचा आपण. गणेशजी बजागेने आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. त्यानंतर आपल्यामध्ये पाहू शकाल किरोली गावचे समाजसेवक सन्माननीय सदानंद बजागे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करणार आहोत. प्रत्येक पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं योग्य तो मान आणि योग्य तो सन्मान आपण या ठिकाणी देत आहोत. किरोली गावचे ज्येष्ठ समाजसेवक सदानंद बजागे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. मी प्रदीपजी थले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांना आपण सन्मानित करूया. आणि पुढील जो सन्मान आहे चांगले 40+ खेळाडू आहेत आणि पेशाने ग्रामविकास अधिकारी आहेत दिलीपजी जाधव. आज त्यांचा वाढदिवस आणि त्यांचा वाढदिवसाचा औचित्य साधून या ठिकाणी ही संधी त्यांनी साधलेली आहे. त्यांना देऊया आपण या स्पर्धेच्या वतीनं आमने लोणार क्रिकेटच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि असा सन्मान आपण या ठिकाणी प्रदीपजी थले यांच्या शुभ हस्ते संपन्न करतोय. पुढील सन्मान पाहू शकाल आपल्यामध्ये इताडे गावचे ज्येष्ठ समाजसेवक मदनजी पाटील क्रिकेटचे खूप मोठे प्रेमी आहेत. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. हो पहिला चेंडू खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू चालला सरळ एक्स्ट्रा केवरला 4 धावांसाठी चौकार. आणि इथे पाहू शकाल या ठिकाणी ग्रामपंचायतीचे कर्मचारी सन्माननीय व्यंकटी धंगे साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. मदनजी पाटील आपण पुढे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतो. इताडे गावचे मदन पाटील या आपण त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. तुकारामजी भोईर मुठवल गावचे ज्येष्ठ समाजसेवक आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार गुणेश पाटीलच्या बॅटमधून निघाला. रिबाचा फटका प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू चालला या ठिकाणी पॉइंटच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त मात्र या ठिकाणी फलंदाजी गुणेश पाटीलच्या वतीने आपण पाहतो आणि आज गुणेश पाटीलचा आपण विचार केला तर दिवसभर त्यांनी चांगला खेळ साकारलाय आणि त्याच्यामुळे आपण पाहतो की या ठिकाणी आज ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ
सेमी फायनल मध्ये प्रवेश करू शकला आणि तसं जर पाहिले तर इतर सहकाऱ्यांची सुद्धा मध्ये त्याला चांगली साथ मिळाली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर एक चौकार निघाला, एक सिक्सर निघाला आणि धावा आता मात्र पाहतो की या ठिकाणी भरपूर वेगाने वाहताना पाहायला मिळतात सेमी फायनलच्या लढतीमध्ये. दोन चेंडूवरती दोन चांगले फटके आले आणि गोलंदाजाला मात्र त्या ठिकाणी सटके बसले असं म्हणायला हरकत नाहीये. आपल्यामध्ये पाहू शकाल लोणार ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सन्माननीय व्यंकटी धोंडगे साहेबांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कुमारवरती मात्र या ठिकाणी हल्ला बोल चढवला जातोय, परंतु या ठिकाणी मुठवा संघाला मात्र वापसी करायची असेल तर गुणेश पाटीलचे विकेट्स फार महत्वपूर्ण राहणार आहे आणि ती विकेट येणार का? हवेत केला होता संजय पाटील कडून, पुन्हा चूक घडली आणि पुन्हा चेंडू चालला स्ट्रायकरला दन दन करत 4 धावांसाठी चौकार. कमरेवरती आहे तर कोणाच्या आत ट्रॅकच्या खिशामध्ये आहेत, कारण ही मशान शांतता सध्या आपण पाहतोय. कारण पहिल्या तिन्ही चेंडूचा जर विचार आपण केला तर या ठिकाणी तिन्ही वेळा चेंडूनं सीमारेषा ओलांडली. गुणेश पाटील लय मध्ये आला आणि लय बारीक कामगिरी करतोय आणि काकडे साहेबांच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल. कारण त्यांच्या मुलीच्या नावानं संघ ते सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये उतरत आहेत. चौथा धावा धापलक्यावरती पुन्हा रिवर्सचा फटका आणि आता मात्र शॉट थर्डमॅनच्या डोक्यावरून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. अरे तो क्या करे, अल्टी पलटी पलटी अल्टी दोन्ही बाजूने मात्र या ठिकाणी फटके खेळण्याची ताकद या फलंदाजाकडे आहे आणि आतापर्यंत तिसरा चौकार त्याच्या बॅटमधून निघाला, एक सिक्सर निघाला आणि या धाव फलकावरती धावा बुलेट ट्रेन प्रमाणे आता मात्र या ठिकाणी वेगाने वाहताना निघतात इनसाइड आउट. ओ माय गॉड, हा क्लास गुणेश पाटीलचा आहे आणि सेमी फायनल मध्ये चौकारांची हॅट्रिक कंप्लीट केली. जबरदस्त बॅटिंग आवडल्याचं टाळ्या व्हायला हरकत नाहीये गुणेश पाटील साठी. चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि पुढील 3 चेंडूवरती 3 चौकार, म्हणजे आतापर्यंत 4 चौकार आले, एक सिक्सर आला आणि पुन्हा पावलाचा बाबा डान्सिंग ड्रग शॉट. पुन्हा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि असं वाटलं की सायंकाळच्या सत्रामध्ये कुमार रणवी डी मार्ट शॉपिंग सेंटर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये त्याने धावा खर्च केला 26, तिथे 35 धाबांचं संरक्षण 4 षटकांमध्ये करायचं होतं आणि त्या धाबांचा पाठला करत असताना अब तक 26 विदाउट लॉस. आता राजकुमार का पाणी पाजतोय, कारण फलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजांना पाणी पाजलेलं आहे. असं वाटलं होतं की सेमी फायनलची जी लढत आहे ती मात्र या ठिकाणी नेट टू नेट फाईट पाहायला मिळू शकेल. भरपूर संख्येने मान्यवर मंडळी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळाली, परंतु कुठेतरी वन साइड हिरोची भूमिका आज गुणेश पाटीलने बजावली. आज गुणेश पाटीलचा मात्र संपूर्ण आमनेपाडा गावामध्ये मात्र एकच चर्चा असेल ती फक्त गुणेश पाटील या नावाची आणि हा हायलाइट पहा. पहिले षटकाचा पूर्ण खेळ तुम्हाला मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतायत. हा शेवटचा चौकार डान्सिंग ट्रॅक शॉट, अगदी लॉंग आपला चेंडू मात्र वेगानं निघून गेला आणि आज आमनेपाडा गावामध्ये गुल्लाल उधळणार त्यात काही शंका नाहीये, फटाके वाजणार त्यात काही शंका नाहीये, म्हणजे आज संतोषजी काकडे यांचा एटीएम खाली होणार त्यात काही शंका नाहीये. 26 धावा फलकावरती दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज संजय पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर या ठिकाणी डॉट बॉलने मात्र संजय पाटीलने सुरुवात केली. फक्त विजयासाठी 9 धाब्यांची गरज, 17 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी शिल्लक आहे. सतरा चेंडू 9 धाब्यांची गरज. आज कुठेतरी निराजने कामगिरी आपल्याला मुठवल संघाची पाहायला मिळाली. पिकअप रॉकेट शॉट, व्हॉट अ ग्रेट शॉट बाय संदीप. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या पलीकडे, 7 धाबांसाठी षटकार.
चला या चांगल्या केलीसाठी माजी सरपंच संतोषी काकडे यांच्याकडून गुणेश पाटीलसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज बनताय बनताय बाई. सेमी फायनलची लढत आणि काय तो खेळ त्याने मात्र या ठिकाणी साकारलाय. गुणेश 3 धाबांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 17, परंतु गुणेशाचं असं म्हणणं आहे की नियम काय सांगतोय की चेंडू कुठल्या क्षणाला हरवला गेला तर नवीन चेंडू दिला जाणार आहे. तीन धाब्यांची गरज फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. आपण पाहतोय शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघाच्या वतीने साकारली जाणारी नवसाला पावणारी हाकेला धावणारी आई कालूबाई चषक 2025 चा हा सेमी फायनल. हो रिवर्सचा फटका आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि अखेर पहिला संघ ठरलाय ज्याने फायनलचं तिकीट बुक केलं आणि तो संघ आहे संतोषजी काकडे साहेबांचा अर्थात ग्रीष्मा 11 आमनेपाडा. इथे संपर्क करूया. आपल्यामध्ये पावशेकल ग्रामपंचायत लोणारचे ग्राम विकास अधिकारी